श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5 आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आज आपण क्वेश्चन नंबर 6 पासूनचे क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 6 आहे, मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. द प्राइस ऑफ 3 chairs and 2 tables in rupees 4,500. The price of 5 chairs and 3 tables is rupees 7,000. Find the total price of 2 chairs and 2 tables. आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे 3 chairs आणि 2 टेबल ह्या दोन्हींची मिळून कॉस्ट आहे 4,500 आणि 5 chairs आणि 3 tables ह्या दोन्हींची मिळून कॉस्ट आहे 7,000. तर आपल्याला बघा आता 2 chairs आणि 2 tables ह्याची कॉस्ट आपल्याला काय करायची आहे, फाइंड करायची आहे. फर्स्ट आपल्याला जे म्हणजे फाइंड करायचं आहे म्हणजे चेअर्स आणि टेबल्स ते काय एक्स आणि वाय मानून घेऊया. ओके, म्हणजेच बघा आता लेट द प्राइस ऑफ चेअर्स, राईट, चेअर्स बी रुपीज. आपण काय कॉस्ट आहे त्यामुळे ते रुपीजमध्ये येणार आहे, रुपीज एक्स मानू. ओके, and the cost of किंवा the price of table B रुपीज वाय. ओके, आणि आपल्याला आता बघा फर्स्ट कंडिशननुसार आणि सेकंड कंडिशननुसार फर्स्ट आपल्याला काय इक्वेशन ह्याचे बनवावे लागणार. आता फर्स्ट कंडिशन आहे 3 chairs आणि 2 tables ह्याची कॉस्ट मिळून 4,500 आहे. ओके, म्हणजेच बघा आता देन फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय होणार आहे तर 3x प्लस 2y इज इक्वल टू 4,500, राईट. 3x प्लस 2y इज इक्वल टू 4,500. आणि आता सेकंड कंडिशननुसार फ्रॉम द, आणि हे इक्वेशन 1 आलेलं आहे आपलं, राईट. आणि फ्रॉम द सेकंड कंडिशननुसार काय होणार आहे तर 5x प्लस 3y इज इक्वल टू 7,000. 5x प्लस 3y, राईट, 3y इज इक्वल टू 7,000. आणि हे आपलं काय आलेलं आहे इक्वेशन 2 आलेलं आहे, राईट. आता तुम्ही बघितलं तर इथं एक्स आणि वायचा कोणताही कोएफिशियंट आहे तो सेम होत नाही, त्यासाठी आपल्याला काय आता मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आता आपण काय करूया तर इक्वेशन 1 आहे ह्याला 3 न मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन 2 आहे ह्याला 2 न मल्टिप्लाय करूया. त्यामुळे वायचे कोएफिशियंट आहेत ते सेम होणार आहेत. मल्टिप्लाइंग द इक्वेशन 1/3, 1 ह्याला 3 न मल्टिप्लाय करायचं आहे. अँड द इक्वेशन 2/2 ह्या म्हणजे 2 इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, त्यामुळे न्यू इक्वेशन काय होतात बघा आता फर्स्ट इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर 3 3 9 म्हणजे 9x होणार आहे, प्लस 3 2 6 म्हणजे 6y होणार आहे आणि इज इक्वल टू आता ह्याला 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर बघा आता 45 इंटू 3 केलं की किती होतं आहे 5 3 15, राईट. आणि 3 4 12 प्लस 1 केलं 13 झालं आणि हे वरचे 2 0 म्हणजेच किती होतं आहे 13,500. नेक्स्ट आता आपल्याला हे थर्ड इक्वेशन भेटलं. ओके, आणि सेकंड इक्वेशन आहे त्याला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजेच 5 2 10, 10x होणार प्लस 2 3 6, 6y होणार इज इक्वल टू 7 2 14 आणि 0, हे 3 0 आहेत ॲज इट इज येणार आहे. ओके, आणि हे आपलं काय इक्वेशन 4 होणार आहे. आता तुम्ही बघितलं तर आपलं हे वायचे कोएफिशियंट हे सेम नंबर आलेला आहे, त्यामुळे आता आपण काय करूया तर ह्याचं काय सबट्रॅक्शन करूया. ठीक आहे, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from
3 फ्रॉम इक्वेशन 4. ओके, म्हणजे काय येणार आहे, तर 10x प्लस 6y इज इक्वल टू 14,000. का तर आपल्याला वरती असा नंबर घ्यायचा असतो की तो मोठा असणार आहे, राईट. आणि इथं काय येणार आहे, 9x प्लस 6y इज इक्वल टू 13500. आणि आता ह्याचं काय सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन करताना इथले सगळे साईन चेंज होतात. प्लस आहे मायनस होणार आहे, प्लस आहे मायनस होणार आहे, प्लस आहे मायनस होणार आहे, राईट. आता 10x मायनस 9x फक्त x राहणार आहे. हे प्लस मायनस हे काय कट होणार आहे, इज इक्वल टू, आता ह्याचं म्हणजे मायनस करून किती होत आहे बघा आता, 0 0. 10मधून 5 गेले 5 आणि हे काय कॅन्सल होणार आहे. म्हणजे x इज इक्वल टू 500 आलेलं आहे, राईट. x इज इक्वल टू 500 आलेला आहे. आणि ते आपल्याला आता हा जो नंबर आलेला असतो तो आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचा असतो. आता आपल्याला कोणतं सोपं पडतं, तर इक्वेशन 1मध्ये आपण काय हे सबस्टिट्यूट करूया. ओके, बघूया काय होतं ते. सबस्टिट्यूटिंग काय x इज इक्वल टू 500, राईट. 500 इन इक्वेशन 1. आता 1 इथं आहे, ह्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. 3x ऐवजी काय घालायचं आहे आपल्याला, 500 प्लस 2y इज इक्वल टू 4500. ओके, आणि 5 3चं 15 होतं आहे, म्हणजेच इथं काय होणार आहे, 1500 येणार आहे. प्लस 2y इज इक्वल टू 4500. देअरफोर आता 2y इज इक्वल टू 4500. हे प्लस आहे, इकडं गेलं की ते काय मायनस होणार आहे, त्यामुळे मायनस 1500. देअरफोर 2y इज इक्वल टू, आता मायनस करून किती येणार आहे ह्याचं बघा, आता 0 0 0 4मधून 3000 आलं, राईट. देअरफोर y इज इक्वल टू, आता हे मल्टिप्लायला आहे, इकडं गेलं की ते काय डिव्हिजनला होतं, राईट. अपॉन 2 येणार. आणि आता आपण 2ने ह्याला काय डिवाइड करू शकतो. 2 1 ज 2 1 राहणार आहे, 2 5 ज 10, 2 0 ज 0 2 0 ज 0. म्हणजेच देअरफोर y इज इक्वल टू 1500 आलं. बघा आता आपलं x आपल्याला भेटलेला आहे 500 आणि y भेटलेला आहे 1500, राईट. पण ही एका चेअरची कॉस्ट असणार आहे 500 ते आहे ते, आणि ही एका टेबलची कॉस्ट असणार आहे. पण आपल्याला काही 2 चेअर आणि 2 टेबलची कॉस्ट मिळून काढायची आहे. आता आपण ते काढूया. नाव द प्राइस ऑफ 2 chairs and 2 tables इज किती होणार आहे, तर आता बघा एका ह्याची किती आहे 500 चेअरची, इंटू 2 केलं की 2 चेअरची भेटणार आहे. प्लस आता 1 टेबलची आहे 1500, आता इंटू 2 केलं की 2 टेबलची भेटणार आहे. म्हणजेच किती होणार आता 500 इंटू 2 म्हणजेच काय 1000 होणार आहे. प्लस 1500 इंटू 2 म्हणजेच किती होणार आहे 2 0 0 2 0 0 2 5 10 0 1 कॅरी ओव्हर 2 1 2 आणि कॅरी ओव्हरचं 3 म्हणजेच किती 3000. म्हणजेच ह्याची टोटल बघा आता किती कॉस्ट होत्या 1000 प्लस 3000 म्हणजेच 4000, राईट. 4000 रुपीज हे आपलं काय ॲन्सर आलेलं आहे. म्हणजेच आता बघा द टोटल विचारलेली आहे आपल्याला. द टोटल प्राइस ऑफ 2 chairs and 2 tables is किती ₹4000. हे काय आपलं ॲन्सर आलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 7. द सम ऑफ द डिजिट्स इन ए 2-digit number is 9. The number obtained by interchanging the digits exceeds the original number by 27. Find the 2-digit number.
आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे बघा 2 डिजिटचा नंबर आहे, त्याची सम मिळून किती 9 येणार आहे. ओके, आता फर्स्ट आपल्याला काय म्हणजे स्टेप बाय स्टेप करत जाऊयात. हे तुम्हाला थोडं हार्ड वाटेल, पण स्टेप बाय स्टेप फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन घेत गेलो तर सोपं वाटेल. ओके, आता आपल्याला बघा आता फाइंड करायचा आहे 2 डिजिटचा नंबर आणि 2 डिजिटचा नंबर आहे तो, त्यामुळे एक टेन्स प्लेसवरती असणार आहे, एक युनिट प्लेसवरती असणार आहे. आणि 10 प्लेसवरती आहे त्याला आपण x मानूया, युनिट प्लेसवरती आहे त्याला आपण y मानूया. म्हणजेच बघा आता लेट टेन्स प्लेस नंबर बी x मानू त्याला अँड युनिट प्लेस नंबर बी वाय, त्याला आपण काय y मानू. आणि त्या दोन्हींची सम आहे ती 9 आहे, त्यामुळे देन काय होणार आहे x प्लस y इज इक्वल टू 9. राईट, आणि हे आपलं काय फर्स्ट इक्वेशन झालं त्यामुळे. राईट, आणि त्यामुळं आपला ओरिजिनल नंबर काय बनलेला आहे, देअरफॉर 2 डिजिट ओरिजिनल नंबर इज कोणता होणार आहे तर हा 10 प्लेसवरती आहे त्यामुळे 10x होणार. राईट, आणि प्लस y होणार. राईट, हा ओरिजिनल नंबर आपला होणार आहे. ओके, आणि नंतर बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, इंटरचेंजिंग द डिजिट्स द नंबर इज ऑब्टेन्ड. राईट, म्हणजे जर इंटरचेंज केलं तर म्हणजे x ऐवजी तर y घेतलं आणि y ऐवजी x घेतलं तर कसं होणार आहे, बाय इंटरचेंजिंग digits the number is obtained. जे हे इथले नंबर चेंज केले तर काय होणार 10y प्लस x होणार आहे. राईट, आणि आता आपल्याला दिलेल्या कंडिशननुसार बघा आता फ्रॉम गिवन कंडिशन आपल्याला काय स्टेप बाय स्टेप दिले तसं आपल्याला फक्त करत जायचं एक एक. ओके, काय होणार 10y प्लस x इज इक्वल टू, आता हा इंटरचेंज झालेला नंबर आहे तो ओरिजिनल नंबरच्या एक्सिड झालेला आहे 27. म्हणजेच काय ओरिजिनल नंबर आपला आहे 10x प्लस y, एक्सिड म्हणजे काय त्याच्या आता सम करायचे आहे 27 प्लस 27 होते. आता आपल्याला काय हे जे इक्वेशन आहे ते काय आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, आता हे आपण x आणि y आहे ते ह्या साईडला आणूया, नंबर्स एका साईडला ठेवूया. म्हणजेच काय 10y हे y आहे प्लस आहे, इकडं गेलं की ते मायनस म्हणजे मायनस y प्लस x, इथं प्लस आहे इकडं गेलं की ते मायनस, त्यामुळे मायनस 10x इज इक्वल टू 27. आणि 10y मायनस y म्हणजेच काय होणार आहे तर 9y होणार. आणि इथं बघा x मायनस 10x म्हणजे काय होणार आहे मायनस 9x इज इक्वल टू 27. आता तुम्ही हे नंबर्स बघितलं तर म्हणजे 9 डिवाइड होणारे नंबर्स आहेत. ओके, त्यामुळे आपण काय करूया डिवाइडिंग both the sides by 9. ओके, 9 डिवाइड झाल्यामुळे इथं काय येणार आहे तर फक्त y राहणार. राईट, 9 कॅन्सल होणार आहे. y मायनस x इज इक्वल टू 27. ओके, पण आपल्याला हे इक्वेशन घेता येणार नाही का तर इथं y आणि x आलेला आहे, पण आपल्याला अगोदर x घ्यायचं असतं. म्हणजे इथं काय होणार आहे मायनस x प्लस y इज इक्वल टू 27. आणि आपलं हे काय आता सेकंड कंडिशननुसार हे आपलं सेकंड इक्वेशन झालेलं आहे. ओके, आणि आता तुम्ही बघितलं तर 1 आणि 2 ह्या दोन्हीचेही हे कोइफिशियंट 1 आलेले आहेत, त्यामुळे आपण काय करूया तर दोन्हीचं ॲडिशन करूया. ओके, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. राईट, म्हणजे काय होते आता x प्लस y इज इक्वल टू 9 आणि मायनस x प्लस y इज इक्वल टू 2 मिनिट हे मी इथं 27 घेतलं का 27 नाही, इथंही आपल्याला 9 डिवाइड करायचं आहे त्यामुळे इथं 3 येणार ना.
राईट, इथं 3 येणार आहे. का तर आपण इथं म्हणजे दोन्ही साईडला 9 डिवाइड करायचं आहे, त्यामुळे इथं नंबर येणार आहे तो 3 येणार आहे. त्यामुळे -x + y = 3 येणार आहे. ओके, म्हणजे आता बघा नेक्स्ट काय होतं आहे, आपल्याला ॲड करायचं आहे. त्यामुळे हे प्लस मायनस हे काय आता कॅन्सल होणार आहे आणि y + y म्हणजे 2y होणार आहे. 9 + 3 12 होणार आहे. देअरफोर y = 12 मल्टिप्लायला आहे, इकडं डिव्हिजनमध्ये जाणार. 2 × 1 = 2, 2 × 6 = 12, राईट. देअरफोर y = किती 6 आलेला आहे. ओके, आणि हे आता सबस्टिट्यूट करायचं असतं. आपण आता इक्वेशन 1 मध्ये करूया. ओके, सबस्टिट्यूटिंग y = 6 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ते सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होणार आहे, x + y म्हणजे 6 घ्यायचं आहे = 9. देअरफोर x = 9 प्लस आहे, इकडं गेलं की ते मायनस म्हणजेच -6 होणार, राईट. आणि देअरफोर त्यामुळे x = 9 - 6 किती 3 येणार आहे. ओके, म्हणजे x = 3 आलेला आहे. आणि आपला ओरिजिनल नंबर आपण काय घेतला होता बघा, आता 10x + y आहे. आणि त्यामध्ये आपल्याला हे x आणि y जे आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पुट करायचे आहे, ह्या व्हॅल्यू ज्या आलेल्या आहेत ते. द ओरिजिनल नंबर = काय आहे 10x + y आणि 10x आलेला आहे 3, राईट, प्लस y आलेला आहे 6 आणि 10 × 3 = 30 + 6 म्हणजे किती 30 + 6 म्हणजेच किती 36 झाले. म्हणजे ओरिजिनल नंबर आलेला आहे आपला 36. द ओरिजिनल 2 डिजिट नंबर इज किती 36, राईट. आणि तुम्ही बघितलं तर आपल्याला ह्याची सम मिळून 9 सांगितलेलं आहे. 3 + 6 9 झालेला आहे, म्हणजे आपलं हे काय आन्सर आलेला आहे. ओके, आता आपण नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 8. In triangle ABC, the measures of angles A is equal to the sum of the measures of angle B and angle C. Also, the ratio of measures of angle B and angle C is 4:5. Then find the measures of angles of the triangle. आता आपल्याला ट्रायंगल ABC दिलेला आहे, त्याचे मेजर्समेंट काय दिलेलं आहे, अँगल A आहे तो म्हणजे अँगल B आणि अँगल C ह्याची सम मिळून अँगल A आहे. ओके, नंतर त्याचा रेशो अँगल B आणि अँगल Cचा रेशो दिलेला आहे आणि आपल्याला प्रत्येक अँगलचं मेजरमेंट फाइंड करायचं आहे. ओके, आता दिलेल्या कंडिशननुसार आता आपण बघितलं तर इन ट्रायंगल ABC ह्याच्यामध्ये काय होणार आहे तर मेजर ऑफ अँगल A आपल्याला सांगितलेलं आहे B आणि C याची सम आहे ते मेजर ऑफ अँगल A आहे. म्हणजेच काय मेजर ऑफ अँगल B + मेजर ऑफ अँगल C, राईट. आणि आपण काय करूया आता अँगल B आहे ह्याला x मानूया आणि अँगल C आहे याला y मानूया. ओके, अँगल B = x डिग्री मानू आणि अँगल C = y डिग्री मानू. ओके, देअरफोर म्हणजेच काय आता मेजर ऑफ अँगल A काय होणार आहे x + y होणार, राईट, x + y होणार. का तर ह्याला आपण B ला x मानलेला आहे आणि C ला आपण y मानलेला आहे. ओके, नंतर अल्सो आता आपल्याला त्याचा रेशिओ दिलेला आहे बघा, म्हणजेच अँगल B आणि अँगल C याचा रेशिओ दिलेला आहे काय 4:5 म्हणजेच 4/5. देअरफोर आता ह्याच्याऐवजी आपल्याला x आणि y घ्यायचं आहे, म्हणजेच x/y = 4/5. आणि आता आपल्याला काय हे म्हणजे सॉल्व करायचं आहे, म्हणजे आपल्याला इथं काय करायचं असतं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. देअरफोर 5x राईट = 4y होणार आहे. देअरफोर आता आपलं हे इक्वेशन तयार होतं आहे बघा. आता 5x हे प्लस आहे, इकडं गेलं की ते मायनस 4y = 0
आणि हे आपलं इक्वेशन 1 होणार आहे फर्स्ट कंडिशननुसार, राईट. आता आपल्याला इथं आता सेकंड कंडिशन दिलेली नाही, पण आता हा ट्रायंगल दिलेला आहे आणि आपल्याला हे माहीत आहे की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची मेजरमेंट मिळून किती असते तर 180 डिग्री असते. ओके, म्हणजेच आता बघा द सम ऑफ मेजर्स of the angles of a triangle is 180 degree, right. त्यामुळं अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री होणार, राईट. इज इक्वल टू 180 डिग्री. आणि अँगल ए म्हणजे आपण काय घेतलेलं आहे एक्स प्लस वाय प्लस अँगल बी म्हणजे काय आहे तर आपण काय घेतलेलं आहे एक्स घेतलेला आहे आणि अँगल सी म्हणजे काय वाय घेतलेला आहे. इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, आणि एक्स प्लस एक्स म्हणजे काय 2x होणार आहे आणि वाय प्लस वाय म्हणजे 2y होणार आहे. इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, आणि इथं बघा तुम्ही आता हे जे नंबर्स आहेत ते सगळे काय 2 डिवाइड होणार आहेत. त्यामुळे आपण काय डिवायडिंग 2 बाय बोथ साइड्स करूया. डिवायडिंग 2 बाय बोथ साइड्स. ओके, त्यामुळे काय होणार आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 डिवाइड केल्यावर ना 180च्या हाफ म्हणजे 90 होणार आहे. म्हणजेच इथं आता आपले हे काय सेकंड इक्वेशन भेटलेलं आहे. ओके, तुम्ही बघितलं तर हे फर्स्ट इक्वेशन आहे, हे सेकंड इक्वेशन आहेत, पण इथं कोणतेही नंबर्स आपले काही एक्सचे किंवा वायचे कोएफिशिएंट सेम आलेला नाही. त्यासाठी आपण काय करूया तर इक्वेशन 2 आहे ह्याला 4 मल्टिप्लाय करूया, म्हणजे वायचे कोएफिशिएंट आहे ते सेम येतील आणि आपलं वाय कट होईल. ओके, म्हणजेच आता बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 4. आता ह्याला 4 मल्टिप्लाय काय केल्यानंतर काय होणार आहे तर 4x होणार प्लस 4y होणार इज इक्वल टू 9 4 36 म्हणजे 360 होणार. ओके, आणि हे आपलं काय इक्वेशन 3 झालं, राईट. आणि आता आपण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन 3 ह्याचं काय ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 1 and 3. आता ह्याचं ॲडिशन केल्यानंतर काय होणार आहे बघा आता 5x मायनस 4y इज इक्वल टू 0 आणि 4x प्लस 4y इज इक्वल टू 360. ह्याचं ॲडिशन केल्यानंतर 5 प्लस 4 9x येणार आहे, हे काय मायनस प्लस हे काय कॅन्सल होणार आहे आणि याचं 360. देअरफॉर 9x इज इक्वल टू 360. ओके, आणि त्यामुळं x इज इक्वल टू काय येणार आहे 360 अपॉन 9 आणि 9 1 9 9 4 36 9 0 0. देअरफॉर x इज इक्वल टू 40 येणार आहे, राईट. आता x इज इक्वल टू 40 आलेला आहे ते आपण सबस्टिट्यूट करूया. आता कोणत्या इक्वेशनमध्ये इक्वेशन सेकंडमध्ये सबस्टिट्यूट करूया म्हणजे आपल्याला काय ते सोपं जाईल. ओके, म्हणजेच बघा आता सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन सेकंड. आता सेकंड इक्वेशन काय आहे तर x प्लस वाय इज इक्वल टू 90 आहे, राईट. आणि x इज इक्वल टू 40 आता आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायचं आहे म्हणजे 40 प्लस वाय इज इक्वल टू 90. देअरफॉर y इज इक्वल टू 90 प्लस आहे इकडं गेलं की ते मायनस होणार आहे. देअरफॉर y इज इक्वल टू 90 मायनस 40 तर काय होणार आहे 50 होणार आहे, राईट. आपला आता x इज इक्वल टू 40 आलेला आहे, y इज इक्वल टू 50 आलेला आहे. आणि आता बघा x प्लस वाय इज इक्वल टू काय होणार आहे तर 40 प्लस 50 केलं की 90 होणार आहे, राईट. आणि आता x प्लस वाय म्हणजेच काय आहे तर अँगल ए आहे. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री. आणि अँगल बी म्हणजे काय आहे तर
एक्स आहे, म्हणजेच एक्स किती आलेला आहे 40 डिग्री. आणि अँगल सी म्हणजेच काय आहे तर वाय आहे, आणि वाय आलेला आहे 50. म्हणजे अँगल सी किती झालेला आहे 50, राईट, 50 डिग्री. म्हणजे आपलं हे काय अँगल ए, अँगल बी आणि अँगल सीचं मेजरमेंट आपल्याला सांगितलं होतं ते आपण काय काढलेलं आहे. ओके. क्वेश्चन नंबर 9. डिवाइड ए रोप ऑफ लेंथ 560 cm in 2 parts such that twice the length of the smaller part is equal to 1/3 of the larger part. Then find the length of the larger part. आता आपल्याला इथं बघा सांगितलेलं आहे 560 सेंटीमीटरचा रोप आहे. आता समजा हे लिहू नका, फक्त बघा 560 सेंटीमीटरचा हा रोप आहे आणि एक पार्ट आहे तो स्मॉल आहे, राईट. आता आपण हा स्मॉल पार्ट समजूया आणि हा पार्ट आहे तो काय आहे लार्जर आहे. आणि जो स्मॉल आहे त्याला आपण काय एक्स मानूया आणि जो लार्जर आहे त्याला आपण वाय मानूया. ओके. आणि त्यामुळं फर्स्ट कंडिशन आपली बघा काय होणार आहे तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 560 होणार आहे, राईट. आता स्टेप बाय स्टेप आपण हे काय करत जाऊया. फर्स्ट आपण काय स्मॉलर पार्ट आहे त्याला एक्स मानूया. लेट द लेंथ ऑफ द स्मॉलर पार्ट बी एक्स, आपण त्याला काय एक्स मानू. हे काय सेंटीमीटरमध्ये असणार आहे. ओके. अँड का तर इथं सेंटीमीटरमध्ये तो आपल्याला रोप दिलेला आहे त्यामुळे हे पण काही सेंटीमीटरमध्ये असणार आहे. अँड द लेंथ ऑफ द लार्जर पार्ट बी, आपण त्याला काय वाय मानू, वाय सेंटीमीटर. ओके. देअरफॉर त्यामुळे काय होणार आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 560 आणि हे काय आपलं फर्स्ट इक्वेशन होणार आहे. ओके. आणि आता बघा आपलं हे फर्स्ट कंडिशननुसार हे झालेलं आहे आपलं. आता सेकंड कंडिशननुसार फ्रॉम सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशननुसार काय होणार आहे तर आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे बघा. आता ट्वाइस द लेंथ ऑफ द स्मॉलर पार्ट, स्मॉलर पार्टची ट्वाइस म्हणजे स्मॉलर पार्ट एक्स आहे म्हणजेच 2x इज इक्वल टू, म्हणजे इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे 1/3 ऑफ द लार्जर पार्ट, म्हणजेच 1/3 लार्जर पार्ट म्हणजे y आहे. म्हणजे 2x इज इक्वल टू 1/3 y होते. ओके. आणि आता बघा हे देअरफॉर त्यामुळे काय 2x हे जे डिवाइडला आहे ते आपण इकडं आणूया त्यामुळे हे मल्टिप्लायला होणार आहे. ओके. इज इक्वल टू y आणि 2 3 6 म्हणजेच काय 6x आणि हे जे म्हणजे ह्या साईडला आहे ते आपण काय ह्या साईडला आणूया. ओके. का तर आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे. प्लस आहे इकडं आलं की मायनस वाय होणार आहे इज इक्वल टू 0 आणि आपलं हे आता सेकंड इक्वेशन झालेलं आहे. ओके. हे फर्स्ट इक्वेशन फर्स्ट कंडिशननुसार झालेलं आहे, सेकंड कंडिशननुसार हे सेकंड इक्वेशन झालेलं आहे. आणि आपण आता ह्या दोन्हीचं ॲडिशन करूया. आता वायचं म्हणजे कोएफिशियंट हे सेम आलेलं आहे 1 1, त्यामुळं आपण ह्या दोन्हीचं ॲडिशन करू शकतो. ओके. म्हणजेच बघा आता ॲडिंग इक्वेशन 1 and 2. आता याचं ॲडिशन केलं की काय होणार आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 560 आणि 6x मायनस वाय इज इक्वल टू 0. आता ॲडिशन केलं की इथं एक्स प्लस 6x म्हणजे 7x झालं, हे काय कॅन्सल होणार आहे आणि इज इक्वल टू 560. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 560 हे 7 आहे मल्टिप्लायला आहे, इकडं आलं की काय ते डिव्हिजनला जाणार आहे त्यामुळे 7, राईट. आणि बघा आता 7 1 7 7 8 56 आणि 7 0 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 80 आलेला आहे, राईट. म्हणजे आपला हा स्मॉलर पार्ट आहे तो 80 आलेला आहे, पण आपल्याला आता लार्जर पार्ट सांगितलेला आहे तो आपल्याला काय काढायचा आहे. त्यासाठी ही जी एक्स इज इक्वल टू 80 आहे ते आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. ओके. सबस्टिट्यूटिंग
x इज इक्वल टू 80 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होणार आहे तर x ऐवजी आपल्याला 80 घ्यायचं आहे. 80 प्लस y इज इक्वल टू 560. देअरफॉर y इज इक्वल टू आता 560 प्लस आहे इकडे गेलं की काय मायनस होणार आहे. देअरफॉर y इज इक्वल टू आता काय येतं आहे बघा आता 0 किती होणार आहे 16मधून 8 गेले 8 आणि 4 होणार 480 येणार आहे. म्हणजे 480 आणि हे सेंटीमीटरमध्ये आहे राईट सेंटीमीटर. म्हणजेच त्या रोपचा लार्जर पार्ट किती आलेला आहे 480 सेंटीमीटर. ओके आणि तुम्ही टेक्स्ट बुकमध्ये बघितलं तर ॲन्सर 420 येते पण ते रॉंग ॲन्सर आहे. याचं सही ॲन्सर आहे 480 सेंटीमीटर. देअरफॉर the length of the larger part is किती 480 सेंटीमीटर. हे आपलं काय राईट आन्सर आलेलं आहे. ओके क्वेश्चन नंबर 10. In a competitive examination there were 60 questions. The correct answers would carry 2 marks and for incorrect answer 1 mark would be deducted. Yashwant had attempted all the questions and he got total 90 marks. Then how many answers did he get wrong? आता इथं सांगितलेलं आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये काय 60 क्वेश्चन्स होते. ओके आणि करेक्ट ॲन्सरला 2 मार्क्स होते. म्हणजे करेक्ट ॲन्सर असेल तर त्याला 2 मार्क्स होते आणि इनकरेक्ट जर असेल तर 1 मार्क हा डिडक्टेड म्हणजे काय मायनस होत होता राईट. आणि यशवंतनी काय केले होते ऑल द क्वेश्चन्स सगळे क्वेश्चन्स म्हणजे त्याची ॲन्सर लिहिली होती आणि ही गॉट टोटल 90 मार्क्स आणि त्यांना काय 90 मार्क्स पडली होती. आणि देन हाऊ मेनी ॲन्सर्स डिड ही गेट रॉंग आणि त्याची किती ॲन्सर्स रॉंग होती ती आपल्याला सांगायचं आहे. ओके फर्स्ट आपण यशवंतनं करेक्ट ॲन्सर सॉल्व केले त्याला काय आपण एक्स मानू आणि इनकरेक्ट केले त्याला आपण वाय मानू. म्हणजे आपले फर्स्ट कंडिशननुसार काय एक्स प्लस वाय हे किती होणार आहे तर 60 क्वेश्चन्स आहेत त्यामुळे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 60 होणार आहे. फर्स्ट बघा आता आपण ते लिहून घेऊया. सपोज काय करूया आपण यशवंत सॉल्वड एक्स क्वेश्चन्स. ओके करेक्ट आपण एक्स ह्याला जे सॉल्व केलेला करेक्ट केलेला आहे त्याला आपण काय एक्स मानलं. अँड वाय क्वेश्चन्स इनकरेक्ट. ओके आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन आता फर्स्ट कंडिशननुसार काय होणार आहे तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 60 का तर ते 60 क्वेश्चन्स होतात. ओके आणि फ्रॉम सेकंड कंडिशन आता सेकंड कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे तर त्यांना आहे ते सगळे क्वेश्चन सॉल्व केले होते पण त्याला आहे ते 90 मार्क्स पडले. ओके म्हणजेच काय आता एक्स आणि एक्सचा आता किती 2 मार्क्स आहे राईट करेक्ट ह्याला त्यामुळं 2 येणार आहे आणि वायचं काय -1 होणार आहे डिडक्टेड होणार आहे. म्हणजेच वाय -1 इज इक्वल टू आणि त्याला मार्क्स किती पडलेत तर 90 पडलेत. ओके आणि नंतर देअरफॉर त्यामुळे काय होते बघा आता 2x आणि इथं प्लस मायनस वाय होणार आहे इज इक्वल टू 90 आणि हे आपलं काय इक्वेशन सेकंड होणार आहे सेकंड कंडिशननुसार. ओके आणि आता बघा इथं वाय हे सेम आलेलं आहे. आता आपण ह्याचं काय ॲडिंग करूया. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 त्यामुळं काय होणार आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 60 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 90. आता याचं ॲडिशन केलं 2x प्लस एक्स 3x होणार आहे हे काय कॅन्सल होणार आहे आणि हे 0 9 6 म्हणजे 15 आलं. ओके
देअरफोर त्यामुळे x इज इक्वल टू 150 अपॉन हे काय मल्टिप्लायला आहे, इकडं गेलं की ते डिव्हिजनला होणार आहे. आणि 3 1 ज 3, 3 5 ज 50 आणि 3 0 ज 0, म्हणजेच x इज इक्वल टू 50 आलेलं आहे. एक्स म्हणजेच काय, आता करेक्ट जे क्वेश्चनचे आन्सर लिहिलेले आहे ते आपल्याला काय आपण एक्स मांडलेलं आहे, पण आपल्याला वाय म्हणजे आता जे रॉंग लिहिलेले आहेत ते आन्सर ते आपल्याला काय काढायचं आहे. ओके, म्हणजे आपल्याला एक्स इज इक्वल टू 50 आहे ते आपण आता इक्वेशन 1मध्ये पुट करूया, म्हणजे आपल्याला वायचं व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, म्हणजेच आता सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 50 इन इक्वेशन फर्स्टमध्ये हे केल्यानंतर काय होणार आहे, 50 प्लस y इज इक्वल टू 60. देअरफॉर y इज इक्वल टू 60, हे प्लस आहे इकडे गेलं की मायनस, त्यामुळे y इज इक्वल टू 10 होणार आहे. ओके, म्हणजे ह्याचा आन्सर भेटलेला आहे. किती आन्सर्स त्यानं रॉंग लिहिली तर 10 आन्सर आहेत त्यांनी ते रॉंग लिहिलेली आहेत. ओके, आता तुम्ही बघितलं तर त्यांनी आता 60 क्वेश्चन आहेत, ते सगळे सॉल्व केले असते सही तर 120 आले असते. आता त्यांनी करेक्ट क्वेश्चन्स किती सॉल्व केलेले आहेत, 50 केलेली आहेत, राईट. म्हणजे ह्याचे मार्क्स किती होणार आहेत तर 100 होणार आहेत, राईट. आणि इनकरेक्ट किती आलेले आहेत तर 10 आलेली आहेत, राईट. म्हणजे आता मायनस ह्याचं केलं, 10 मायनस केलं तर किती 90 होणार. ओके, म्हणजे त्याला किती 90 मार्क्स भेटले, राईट. म्हणजेच काय तर यशवंत गॉट 10 रॉंग आन्सर्स. ओके, आन्सर्स आपलं काय हे आन्सर आलेलं आहे. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपले काय प्रॅक्टिस सेट 5.2 10-10चे क्वेश्चन्स काही शिकून सॉल्व झाले आहेत. माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.